नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे छान छान गोष्टीमध्ये। इथे तुम्हाला मिळतील मजेदार गोष्टी, छान छान कथा आणि खूप सारा आनंद। छान छान गोष्टी, मग आता सबस्क्राइब करा आणि आपल्या गोष्टींचा दुनियेत या। एका मोठ्या आणि घनदाट जंगलामध्ये एक सिंह राहत होता आणि त्याच्याबरोबर इतरही प्राणी राहत होते। सिंहाला गेल्या 2 दिवसात एकही शिकार मिळाली नव्हती, त्यामुळे तो खूप रागात होता। भुकेने व्याकुळ झालेला सिंह इकडे तिकडे शिकार शोधत फिरत होता। एकदा सिंह शिकारीच्या शोधात निघाला होता तेव्हा त्याला एक हरिण दिसले, पण सिंहाला पाहताच हरिण जीव मुठीत घेऊन धावत सुटले। सिंह म्हणाला, अशी हाताला आलेली शिकार मी जाऊ देणार नाही। पळून पळून आता माझ्यापासून तू कुठे पळणार आहेस, आता बघतोच मी। पण शेवटी हरिण सिंहाच्या तावडीतून निसटून गेले। सिंह म्हणाला, अरे, ही शिकार पण माझ्या हातून गेली, आता मी काय खाणार? दिवसेंदिवस माझी भूक वाढतच चालली आहे, लवकरच मला एक नवीन शिकार करावी लागणार। इतक्यात त्याला एक गुहा दिसली। अरे, ही तर गुहा दिसते, असे म्हणत सिंह त्या गुहेत प्रवेश करतो। काय आहे या गुहेत, कुणाची आहे ती गुहा, हे सिंहालाही ठाऊक नव्हते। सिंह म्हणाला, रात्रीच्या अंधारात एखादा प्राणी तरी या गुहेमध्ये येईल, मी इथेच लपून बसतो। जो कोणी प्राणी इथे येईल त्याची शिकार माझ्या हातून होईल। मग सिंह तिथेच मागे लपून बसला। जो कोणी प्राणी आतमध्ये येईल तो सिंहाची शिकार बनेल। थोड्याच वेळात तरस नावाचा प्राणी तिथे आला। तो आत जाण्याच्या ऐवजी तिथेच थांबला आणि घाबरला। त्याने गुहेच्या बाहेर सिंहाच्या पाऊलखुणा पाहिल्या, पण त्या पाऊलखुणा आत जाणाऱ्या होत्या, बाहेर येणाऱ्या दिसत नव्हत्या। तरस फारच हुशार होता, त्याने विचार केला, आत नक्कीच सिंह असणार। मग त्याने आपली शंका दूर करण्यासाठी एक युक्ती केली। तो म्हणाला, ए गुहे, कशी आहेस तू? अगं, तू बोलावले होतेस म्हणून आज आलोय मी इथे, आणि तू काहीच बोलत नाहीस। आत बसलेल्या सिंहाला काहीच कळेना काय करावे ते। सिंहाला खरेच वाटले की गुहा बोलत असावी, मग आज ती का नाही बोलत? तरस पुन्हा म्हणाला, गुहे, अगं, तू काहीच बोलणार नसशील तर मला कशाला बोलावलेस? जातो बाबा मग मी। अशा प्रकारे तरस वारंवार गुहेशी बोलत राहिला। सिंह मनात म्हणाला, अरे बापरे, ही पण शिकार माझ्या हातून गेली तर मला उपाशी मरावे लागेल। नक्कीच ही गुहा त्याच्याशी बोलत असावी। आज मी इथे आहे म्हणून ती घाबरली असेल बहुतेक। मी नाही बोललो तर ती शिकार निघून जाईल, मीच बोलतो आता गुहा म्हणून। मग सिंह म्हणाला, काय रे, खूप उशीर केलास, मी वाट बघत होते तुझी। एवढे बोलून झाल्यावर सिंहाने त्याच्या सवयीप्रमाणे एक डरकाळी फोडली। तरच घाबरून म्हणाला, अरे बापरे, हा तर सिंह आहे, चला पळा इथून। काय रे सिंहा, कुणाला फसवतोयस? ही डरकाळी ऐकताच तरस आल्या पावली परत निघून गेला। शेवटी सिंह मात्र उपाशीच राहिला। ही शिकार सुद्धा त्याच्या हातून निसटली। तर यातून आपण काय शिकतो? कितीही मोठे संकट आले तरी घाबरून न जाता बुद्धीचा वापर करून कोणत्याही संकटावर मात करता येते। काय मग मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। लवकरच भेटू आपण एका धमाकेदार गोष्टीसोबत।